विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आघाडी घेत विजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केलंय। दादरच्या शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलं। या विजन डॉक्युमेंटमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं भव्य स्मारक दाखवण्यात आलंय। मात्र यामुळे मनसेची ब्लूप्रिंट कधी प्रसिद्ध होणार याचीच आता उत्सुकता लागली आहे। तर दुसरीकडे भाजपच्या पावलावर पाऊल ठेवत शिवसेनेनंही हायटेक मार्गाचा अवलंब केलाय। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला। शिवसेना भवनात या प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते। आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यभरातल्या पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्षात आणि जलद संपर्क व्हावा यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचलले। मात्र या निमित्तानं शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे। दरवेळेला मी तिकडे यायचं किंवा तुम्ही गावातली सगळी आपापली कामं सोडून शिवसेना भवनमध्ये यायचं, मुंबईमध्ये यायचं, हे होत राहणार। कारण एकमेकाला भेटल्याशिवाय आपलं समाधान दोघांचंही होणार नाही। परंतु काही वेळेला तिथल्या तिथे आपण भेटू शकतो का? जसं आज तुम्ही सगळेजण जमलेला आहात आणि आज तर केवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 13 ठिकाणं आपण जोडलेली। हे जाळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला म्हणायचं, एकही शहर एकही गाव असं मला शिल्लक ठेवायचं नाही की जिथे गाव तिथे शाखा आपण म्हणतो तर त्या प्रत्येक शाखेमध्ये मला ही यंत्रणा लावलीच पाहिजे, ही लागलीच पाहिजे, हा माझा आग्रह आहे। बघूया या विजन डॉक्युमेंटमध्ये नेमकं काय काय आहे ते। मुंबईत विकासाचे अनेक प्रकल्प राबवणार, मुंबईतली वाहतुकीची कोंडी फोडण्यावर भर, मरीन ड्राईव्ह ते कांदिवली सागरी मार्ग तयार करणार, रेस्कोर्सच्या जागी सामान्यांसाठी भव्य असं सार्वजनिक उद्यान, मुंबईच्या पूर्व किनाऱ्यांचा विकास, मुंबईसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं सिटी पोर्ट उभारणार, मेट्रो रेल्वेचं विस्तारीकरण, शेतकऱ्यांना हायटेक करणार, प्रत्येक तालुक्यात माती परीक्षण शाळा उभारणार, दुष्काळासाठी विशेष पॅकेजची तरतूद करणार, पुरवठा कृषी मालावर आधारित तालुका पातळीवर प्रक्रिया केंद्र, शेतकऱ्यांसाठी काय काय ते पाहतोय, कापूस उत्पादकांसाठी विशेष धोरण असेल, ग्रामीण भागात बघा शहरातल्या तज्ञांचं व्यवसाय मार्गदर्शन, तात्काळ वैद्यकीय मार्गदर्शन, ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार, कृषी आणि उद्योग राज्यातच थांबवून भरभराट करणार, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।